विधिमंडळ परिसरामध्ये हाणामारी, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। विधान भवन परिसरातलं वातावरण तणावग्रस्त। विधान भवनातही आमदार सुरक्षित नाहीत। विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल। विधिमंडळामध्ये गुंडांना प्रवेश कुणी दिला हे समजलं पाहिजे। पास देणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी केली मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून काल ऑफर। उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये घेतली भेट। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। जितेंद्र आव्हाड यांना धमकी। अज्ञात व्यक्तीनं मेसेज करून दिली धमकी। सोशल मीडियावरनं जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती। महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उद्या भेट घेणार। जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी ही भेट घेतली जाणार। पावसाळी अधिवेशनानंतर आता नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली। 8 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।